हा संघ आणि पहिला चेंडू वाईट हाताळताना दिसत आहेत. इथे मात्र गोलंदाज बॅटरची दांडी गुल करतोय. साईड हातला म्हटलं क्लीन बोल्ड करतोय. पहिली विकेट मिळवतोय गोलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. 2 गडी बाद 4. आतापर्यंत गोलंदाजाने 5 चेंडू हाताळले आहेत. धावा खर्च केल्या आहेत 4 आणि 2 विकेट देखील मिळवल्या आहेत. इथे देखील संधी उपलब्ध केली होती परंतु विकेट किपर अँड्रू यांना काही ती साधता आली नाही आणि बॅटर्सला मोठं जीवनदान भेटलंय. लक्की यांना मोठं जीवनदान. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर वडपाडा सुपर किंग या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. 2 गडी बाद. कोण आहे नवीन बॉलर? बॉलर नेम प्लीज दोन्ही संघांचा 12वा खेळाडू कम बॉक्स मध्ये उपस्थित करावा. बॉलर नेम विक्रम. विक्रम वडकेवाडी संघाचे सेकंड गोलंदाज विक्रम. सॉफ्ट हँडने हलकासा ड्राईव्ह आणि एकदा पूर्ण. विक्रांत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला ओव्हर ऑफ द विकेटने गोलंदाजी करताना दिसतोय विक्रांत. पुढे खेळायचा प्रयत्न. चांगला असा स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल जातोय सीमारेषे पार. एक येतोय दर्जेदार डीपीएल वाला चौकार. मॅच मध्ये त्यांनी
चौकाराची हॅड्रिक मारली होती. या सामन्यामध्ये देखील सूर्य कसे बल्लेबाजी करतोय आणि पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. नो चेंडू पंच घोषित करतायत. नो चेंडू. आणि इथे बॅटरला बॉल लागलेला आहे का, दुखापत झालेली असेल तर ORS ची सुविधा उपलब्ध आहे आपल्यासाठी. परत एकदा स्टेप आउट करून चांगला असा स्ट्रोक, परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण ऑन साईडला आपल्याला बघायला भेटतंय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतोय बॅटर अनुज. आणि इथे स्ट्रोक पॉवरफुल होता. त्या पॉवरफुल स्ट्रोकने बॅटला कडा गेली आणि इथे अनुज आता बॅट एक्सचेंज करताना दिसत आहेत. खरोखर स्ट्रोक पॉवरफुल होता. नाव ऑन द स्ट्राईक लकी, ऑन द गोलंदाजी मार्क विक्रांत. इथे मात्र चुकी करतोय लक्की. चुकीला माफी नाही. चांगले शतरक्षण विकेटच्या मागे आणि इथे लक्की यांची विकेट जाते ST चितच्या रूपाने. ती 17. किती चेंडू झाले? 4 चेंडू झालेले आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. सॉफ्ट हँडने कव्हर ड्राईव्ह, चांगलं शतरक्षण अँड्रू यांचं मिड ऑफच्या दिशेने, परंतु एक धावेपासून रोखू शकणार नाही बॅटर्सला. धावसंख्या झालेली आहे ती 18. मैदानामध्ये वादळाचं आगमन झालेलं आहे आणि इथे मात्र बॅटर देखील वादळाच्या वाऱ्याच्या वेगाने बॉल षटकार मारतोय आणि आपली विकेट गमावतोय.
एक दर्जेदार चौकार. स्टेप आउट केलं आणि इथे मात्र बॅटर चुकी करतोय. चांगली कामगिरी विकेटच्या मागे विकेट किपर यांची आणि एसटीच्या रूपाने एक झटका बसतोय सुपर किंग संघाला. विषय लय हार्ड आहे आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण आहे. फुल टॉच बॉल जातोय थर्ड बँड रिजन मध्ये मिसफील्ड होतोय. बॉल जातोय सीमारेषे पार. एक येतोय महत्वपूर्ण डीपीएलचा ब्रँडेड चौकार. चाळीस. मुख्य टॉस बॉक्स मध्ये या. तर चला लवकरात लवकर या. पण धर्मा प्रतिष्ठानाने त्याच्या विरुद्ध संघ खेळणार आहे बाबर 11. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये या त्वरित. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं
माय बाप प्रेक्षकांचं तसेच यूट्यूब लाईव्हवर बघणारे प्रेक्षकांचं देखील खेळाडूंचं देखील मान्यवरांचं देखील या भव्य दिव्य अंडरआर्म्स क्रिकेट स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मैदानामध्ये दोन धडाडीचे दोन उच्च कोटीचे आदरणीय दोन किशोरजी मजबूत बॉडीचे बल्लेबाज मैदानामध्ये उतरताना दिसत आहेत. एका साईडला असणार ते अँड्रू आणि दुसऱ्या साईडला असणार ते. तर आदरणीय किशोरजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून आपण टॉस करतोय. नॉन स्ट्राईक बॅटरचं नाव धर्मप्रतिष्ठान आणि बाबर 11 या दोन संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. सामना 3 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्या. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे. नॉन स्ट्राईक बॅटरचं नाव. तर टॉस जिंकलाय प्रथमतः डिसिजन. तर धर्मप्रतिष्ठान यांनी होल्ड ऑन. नॉन स्ट्राईक बॅटरचं नाव. धर्मप्रतिष्ठान या टीमने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. 3 षटकांचा सामना असेल. वैभव ओके. वडेवाडीस 12वा खेळाडू प्लीज कम बॉक्स मध्ये संपर्क साधावा. आम्हाला तुमच्या नावां घेण्याचा अडथळा येतोय तरी पण आपला 12वा खेळाडू कम बॉक्स मध्ये संपर्क साधावा. तर धर्मप्रतिष्ठान आणि बाबर 11 या दोन टीम मध्ये आपण टॉस केला आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच धर्मप्रतिष्ठान या टीमने. आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय आणि पुढचा सामना हा 3 षटकांचा असणार आहे. ओव्हर टू यू देवाजी चौधरी. धन्यवाद. संदेश आणि पहिला चेंडू हाताळा, निर्धाव चेंडू हाताळा. अँड्रू यांना थांबून ठेवलंय आणि इथे मात्र संदेश यांचा दुसरा चेंडू पंच घोषित करतायत वाईट चेंडू. बघूया स्ट्राईक एंड वरती आहेत ते. अँड्रू पुढे खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आहे परंतु कनेक्शन प्रॉपर नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आहे लक्की यांचं. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. आपलं संघाचं खातं खोलतायत, वैयक्तिक देखील खातं खोलतायत 1 धावेने. स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे, बॉलिंग ब्रँडेड आहे. कोणत्याच प्रकारची धाव नाही, कोणत्याच प्रकारचं नुकसान नाही. धावसंख्या जाऊन स्थिरावते 2 धावा विदाउट एनी लॉस. ओव्हर ऑफ द विकेटने संदेश गोलंदाजी करताना दिसत आहेत. इथे मात्र संधी होती एसटी ची परंतु साईनाथ याला काही अचीव करता आली नाही. बल्लेबाज स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॉल सरळ बॅटला ब्रश होऊन विकेट किपरच्या आणि फाईन लेग क्षेत्रच्या हातामध्ये जाऊन स्टॉप झाला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली दोन्ही बॅटर्सने. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळी संदेश. आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे, स्ट्रोक गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार आहे आणि 2 धावे देखील पूर्ण आहेत. मिसकम्युनिकेशन, दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये थोडी तडजोड आपल्याला बघायला भेटली परंतु कोणत्याच प्रकारची दुखापत नाही. आपल्या संघासाठी त्यांनी 2 धावा रोखलेल्या आहेत. 5 चेंडू 5 धावा. स्टेप आउट केलं, स्ट्रोक मध्ये पॉवर नाही त्याच्यामुळे रन देखील कमी मिळतील. 1 धाव, 1 ओळीचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 6, बिनबाद 6. Now on the bowling mark, itself honored Sainath.
आणि त्यांचा सामना करणार आहेत ते अँड्रू, एक सलामी बल्लेबाज. प्लीज गेम ऑन ठेवा, स्पीडअप ठेवा थोडा, एवढं विश्रांती नका घेऊ तुम्ही. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत, त्याच्यामुळे थोडं स्पीडअप ठेवा. पहिला चेंडू साईना त्यांचा बॉलला ढकलल्या गॅपमध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण ऑन साईडच्या फिल्डरने कव्हर केलं बॉलला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही बल्लेबाजांनी. एकदम सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बल्लेबाजांमध्ये. परत एकदा स्टेप आउट केलं. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर डाऊन दी बॉल. परंतु इथे मात्र चुकी करतायत दोन्ही बल्लेबाज, पंच घोषित करतायत नो चेंडू आणि रन आउटच्या रूपाने विकेट जाते. वैभव यांची बॅटरला संधी होती फ्री हिटची, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. साईनाथ यांनी फक्त सिंगल धाव खर्च केली या फ्री हिट बॉलवरती. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न केला अँड्रूनी, पंच घोषित करतायत वाईट चेंडू. साईनाथ मात्र प्रेशर मध्ये येताना दिसत आहेत. परत स्टेप आउट. इथे मात्र संधी मिळाली, संधीचं सोनं केलं आणि अँड्रू यांची विकेट गेली. एक मोठी विकेट वडकेवारी या संघाची जाते अँड्रू या नावाने. सॉफ्ट हँडने बॉल हवेमध्ये, परंतु बॉल लँडिंग होतो नो मॅन रिझन मध्ये. जीवदान भेटतंय. नवीन बॅटर्स मैदानामध्ये येतोय, त्यांना जीवनदान भेटतंय. नाव ऑन द स्ट्राइक विक्रांत, ओव्हर ॲट द मार्क साईनाथ. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका. बघूया शतरक्षक बॉलच्या मागे येतोय, शतरक्षण चांगलं होतंय तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. साईनाथ यांचा शेवटचा चेंडू असेल. पुढे खेळायचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे, एक धाव पूर्ण देखील आहे आणि एकच धाववरती समाधान मानावं लागेल बॅटर्सला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 16.
अंश. 16-16. 12 चेंडूमध्ये 25 धाव्यांची गरज वडके वॉरियर्स या संघाला. 12 चेंडू 25 धावा. क्षमता आहे या दोन्ही बल्लेबाज मध्ये मोठे मोठे फटके खेळण्याचे, परंतु ते फटके त्यांना खेळावे लागतील, कारण त्यांच्या समोर आहे एक सुरेख सुंदर ब्युटिफुल गोलंदाज अंश. आणि ऑन द स्ट्राईक मार्क आहेत ते चेतन म्हात्रे. प्लीज जास्त वेळ घेऊ नका, भरपूर वेळ घेतला तुम्ही, जवळजवळ 10 मिनिट घेतले तुम्ही या ओव्हरीच्या नंतर. चेतन इथे चुकी करतोय. चेतनला संधी मिळालेली होती, सायना त्याला संधी मिळाली होती, एसटीची ती संधी हुकली आणि चेतन यांची विकेट सेव्ह झाली. खरोखरच अंशाने पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती, परंतु सायने त्यांना ती अचीव करता आली नाही. इथे देखील सुरेख असा फटका फाईन लीगच्या दिशेने चांगलं असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते आणि एकच धाववरती समाधान मानावले चेतन यांना. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी अंश यांची. 2 चेंडू हाताळलेत, दोन्ही चेंडूवरती 1 चेंडू निर्धाव आणि 1 चेंडू सिंगल. स्ट्रोक चांगला आहे, स्ट्रोक पॉवरफुल आहे, क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार आहे, 1 धाव देखील पूर्ण आहे. सिंगलने काही फरक पडणार नाही या संघाला. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पुढे खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार आहे ऑन साईडला. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातोय, हवाई फायर येतोय, षटकार आणि आपली विकेट गमावतायत बॅटर. वाटाण्याचा तोलदाना रजे उरू नको, टना टना थँक्यू डीजे. 7 चेंडू 22 धाव्यांची गरज या संघाला. मैदानामध्ये नवीन बॅटर रोहित, ऑन द स्ट्राईक रोहित, नॉन स्ट्राईक एंडला असेल चेतन. बघूया कशा प्रकारे खेळी करणार, आपल्या संघाला विजय मिळवून देणार की नाही. 7 चेंडू 22 धावा, अतिशय मोठं असं आव्हान आहे तुमच्या समोर. 7 चेंडू 22 धावा, कारण गोलंदाजी मार्कवरती आहे तो अंश. आतापर्यंत सूर्यकशीची गोलंदाजी बघायला भेटली आपल्याला. अजून पण त्यांच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे देखील स्टेप आउट केलं, स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे लकी यांचं, परंतु 1 धावेपासून रोखू शकणार नाही रोहित यांना. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 चेंडूमध्ये 21 धाव्यांची गरज. 6 चेंडूमध्ये 21 धावा. प्लीज टीम मीटिंग करू नका, तुम्ही पहिलंच टीम मीटिंग भरपूर केलं आहे. चौपाटीवरती जाऊ नका, गप्पा मारू नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. वडके वॉरियर्स, वडपाडा सुपर किंग संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यावं, स्पीड अप ठेवा थोडं. सहा चेंडू 21 धाव्यांची गरज. बघूया कशा प्रकारे हे समीकरण सॉल्व करणार दोन्ही बॅटर्स, दोन्ही बल्लेबाज. बॉलर नेम
कुणाल सुरेख असा पहिला चेंडू डायरेक्ट जाऊन हिट झालाय पॅडवरती बॅटरच्या, परंतु सिंगल धाव कंप्लीट करतोय. सिंगलने काही फरक पडणार नाही या सामन्यामध्ये. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर चौकारांचे हॅड्रिक मारावे लागतील, 4 चौके मारावे लागतील, 5 चौके देखील मारावे लागतील. इथं रिव्हर्स स्वीटचा फटका, चांगलं असं क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण होते. आणि इथे जवळ वडपाडा सुपर किंग हा संघ विजयाच्या वेशीवर जाऊन पोहोचलाय. किती पाहिजे? 20 पाहिजेत ना. अजून पण जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज. आता मात्र 18 धाव्यांची गरज. 3 चेंडू 18 धाव्यांची गरज. 3 षटकार मारा, परंतु षटकाराला दाद दिली नाही. पहिला षटकार आलाय, बॉल जाऊन आदळलाय मान्यवरांच्या बॅनर्स वरती. राग देखील षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु सुरेख असा झेल लॉंग ऑफच्या दिशेने. आणि इथे परत 1 मोर विकेट इज डाऊन.